नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट आरती तुमचं सगळ्यांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते, ज्याचं नाव आहे युअर ड्रीम आवर मिशन, म्हणजेच तुमची स्वप्न हाच आमचा ध्येय. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काही इन्व्हेस्टमेंट रिलेटेड गोष्टी पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून इन्व्हेस्टमेंट कुठे करावी आणि कोणत्या ठिकाणी करावी याचं जे नॉलेज आहे किंवा जी प्री इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेल. तर चला व्हाईट बोर्डच्या माध्यमातून आपण बघूयात की रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये 7 असे महत्त्वाचे फायदे कोणते आहेत. त्याचबरोबर रिअल इस्टेटमध्ये लॉंग टर्म गुंतवणूक करून कशा प्रकारे फायदे होतात हे बघू. पहिला आहे मंथली रेंटल इन्कम, म्हणजेच घर भाड्यातून होणारे मासिक उत्पन्न. रिअल इस्टेट क्षेत्रात प्रॉपर्टीच्या प्राइसेस सोबत रेंटच्या प्राइस सुद्धा कालांतराने वाढतात, ज्यामुळे तुमचा कॅश फ्लो नेहमी वाढत जातो. मुंबईमध्ये फ्लॅट धारकांना साधारणपणे वार्षिक 2.5 ते 3% रेंटल इन्कम वाढत जातो. त्याचबरोबर कमर्शियल शॉप्समध्ये तुमचे 5 ते 8% हे वार्षिक उत्पन्न वाढत जाते. म्हणजेच एकंदरीत बघायला गेलं तर रेंटल इन्कममध्ये तुम्हाला 0% रिस्क आहे आणि विथ लाईफ टाईम बेनिफिट तुम्हाला भेटतो. त्याचबरोबर महिन्यामध्ये जे पण छोटे मोठे खर्च आहेत तर ते EMI भरण्यासाठी वगैरे आपण वापरू शकतो. दुसरं आहे शेल्टर अँड सिक्युरिटी फॉर फ्युचर, म्हणजे भविष्यात लागणारा हक्काचा निवारा आणि सुरक्षितता. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, कोविडमध्ये बऱ्याच लोकांना जाणवलं असेल की आपलं स्वतःचं हक्काचं घर असणं खूप महत्त्वाचं आहे, जिथे आपण सेफली राहू शकतो. घर घेणं ही एक अशी मालमत्ता आहे की जी पिढ्यानपिढ्या वापरली जाऊ शकते. तिसरा आहे सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, म्हणजे सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय. जसं की आपण बघतो, स्टॉक्स, शेअर मार्केट सारखे बरेच गुंतवणुकीचे पर्याय मार्केटमध्ये अवेलेबल असतात. पण त्या गुंतवणुकीमध्ये तुमचा रिस्क, लॉस, प्रॉफिट यांचा चढ उतारही तेवढाच असतो. रिअल इस्टेट ही अशी गुंतवणूक आहे की ज्याच्यामध्ये चढ उतार नसतो बिलकुल पण, आणि ती एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट भेटतो. चौथा आहे इझी टू अंडरस्टँड, म्हणजे समजण्यास सोपे. जसं की रिअल इस्टेटमधली गुंतवणूक ही सर्वसामान्यांना समजण्यास सोपी आहे. ॲज कम्पेअर टू तुम्ही स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड जर बघितलं तर ती गुंतवणूक बऱ्याच लोकांना पटकन समजत नाही. पाचवं आहे कंट्रोल ओव्हर युअर इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर तुमचं नियंत्रण. जसं की आपण बघतो, जेव्हा तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा त्या कंपन्यांच्या निर्णयांवर तुमचा काहीच अधिकार नसतो, त्या कधीही चेंज होऊ शकतात. परंतु रिअल इस्टेटमध्ये तुमच्या मालमत्तेवर पूर्ण नियंत्रण असते. रेंटमध्ये वाढ करणं किंवा रेंट कमी करणं हा निर्णय तुमचा स्वतःचा असतो, म्हणजेच तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे बॉस असता. सहावा आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल, म्हणजे लोन मिळण्याची संधी. म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये घर ही अशी एकमेव मालमत्ता आहे ज्याच्यावरती तुम्हाला मॉर्गेज लोन बँक अवेलेबल करून देते. सातवा आहे टॅक्स बेनिफिट, आणि म्हणजेच कर लाभ. म्हणजे मानून चला तुम्ही होम लोन घेतले असेल तर तुम्हाला वार्षिक व्याजदरामध्येही सरकारकडून सवलत दिली जाते इन्कम टॅक्समुळे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बरेच पॉइंट्स कव्हर केले आहेत इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट ही 100% सिक्युअर इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या फ्युचरच्या दृष्टीने सुद्धा. पिढ्यानपिढ्या ही इन्व्हेस्टमेंट तुमची चालू राहील. तुमचं रेंटल इन्कम, टॅक्स बेनिफिट्स असतील किंवा लोन फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल होईल. बरेच टॉपिक आपण कव्हर केले आहेत, पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही खाली मला कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचबरोबर आपल्या ह्या चॅनलवरती प्रॉपर्टी रिगार्डिंग व्हिडिओज असतातच, पण इन्फॉर्मेशन रिलेटेड पण व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.